तर चला पटकन खाली उतरूया। सुंदर असा पाऊस पडतोय, पण हरकत नाही, खाली जाऊया आणि चुनाभट्टीचा फिश मार्केट हा आपण एक्सप्लोअर करूया। दादा हा मासा कुठला आहे? कुठला? पाला। अच्छा, ते आमच्याकडे कोकणात हे सगळे पाला वगैरे मिळत नाहीत। याची गाभोळी आहे। अच्छा, हां, हे पाल्या माशाची गाभोळी आहे। हां, गाभोळी वेगळी विकली जाते। काय काय भाव असतो पाल्या माशाचा? तर आपण ज्या गल्लीत राहतो त्या गल्लीतनं बाहेरच पडल्या लेफ्ट साईडला आणि राईट साईडला हा बाजार लागतो। तर राईट साईडला हा फिश मार्केट आहे आणि लेफ्ट साईडला स्टेशनकडे रस्ता जातो। तर आपण फिश मार्केटकडे जाऊया आणि बघूया नेमके आज गटारीच्या अमावास्येच्या आदल्या दिवशी कुठले कुठले मासे आपल्या चुनाभट्टी फिश मार्केटला आहेत। तर हा आहे आमचा चुनाभट्टीचा स्टेशन रोड। इकडनं सरळ तुम्ही गेलात तर तुम्ही शिवसृष्टीला जाणार आणि मागच्या बाजूला गेलात तर तुम्ही चुनाभट्टी स्टेशनला पोचणार। मस्त असा मुंबईचा गजबजाट हा चुनाभट्टीमध्ये आपल्याला पूर्ण म्हणजे 24 तास दिसतच असतो। आणि पुढे लेफ्ट साईडला आपण गेलो तर तिकडे फिश मार्केट आहे। तर चला जाऊया फिश मार्केटला। तर आपल्या चुनाभट्टीचा फिश मार्केट जो आहे ना तो जास्त असा मोठा नाही आहे। एक लेफ्ट साईडला फुटपाथला लागून असे गाळे आहेत जिथे मासे विक्रेता हे बसतात। तर इथे जवळच आता सुरू होणार आहे आपलं फिश मार्केट। हे सगळे पालेभाजी वगैरे इथे आहेत, कांदे, बटाटे। इथे काही किराणा मालाची दुकानं आहेत, फळं वगैरेही तुम्हाला आता इथे दिसत आहेत। तर हा बघा, हा पहिला तुम्हाला जो शेड दिसतोय ना इथनं पुढपर्यंत आपला हा फिश मार्केट सुरू होतो। आणि आता आपण अगोदर एक असंच राऊंड मारूया, बघूया काय काय आहे। हे बघा, हे आता आपलं चुनाभट्टीचं जे हे फिश मार्केट आहे। सगळे आपल्या मावश्या बसलेल्या आहेत। आता ह्यापैकी कोणी मला ओळखत नाही, पण मम्मीला नक्कीच ओळखतात, कारण जेव्हा मी मुंबईत होतो तेव्हा मी फारसे काही मासे खरेदी करायला यायचो नाही आणि प्रचंड प्रमाणात मासे आपल्याकडे इकडे दिसत आहेत। आणि इथपर्यंत आता इथे आपला हा फिश मार्केट संपलेला आहे। हे बघा, इथपर्यंत आहे आणि अंडी वगैरे ठेवलेली आहेत। तर नेमकं आता आपण एकदा जाऊया आणि चेक करूया मासे कुठले आहेत ते। या मावशीकडे खाली मांदेली वगैरे आपल्याला आणि बारीक छोटी बोंबील पण दिसत आहेत। ओके, तर इकडे सनाके आहेत, सुरमई आहेत, बांगडे आहेत, पापलेट, हलवे आहेत। ताई सनाके कसे आहेत? हे सुरमई 600 रुपये किलोनी की नगावर? नगावर जातात ते। अच्छा, आणि बांगडे 200 रुपये वाटा तो 4। अच्छा, म्हणजे जवळपास आम्ही आलो आहे मालवणवरनं। मालवणला पण साधारण तोच दर आहे। पापलेट वगैरे, पापलेटे कसे आहेत? 1000 700 रुपये। आमच्याकडे पापलेट महाग आहे, 1000 रुपये आहे। ते कुर्ले पण आहेत आणि मोठे हलवेही मासे आपल्याला दिसत आहेत। वा, बोंबील आहे ते आपल्याला मालवणला दिसत नाही, पण बारीक आहे। बोंबील वाटा कसा मावशी? 100 रुपयाला वाटा येतो। हां, ते कुर्लेही मावशीकडे आहेत। वा, आता यापैकी ना बरेचसे असे मासे आहेत जे मालवणला आपल्याला दिसत नाहीत। आता करंदी जी आहे ती आपल्याला मालवणला ओली करंदी जास्त जवला, हो, तर ओला जवला आपल्याकडे मालवणला जास्त दिसत नाही। आणि नाही, जवला आमच्याकडे मालवणला जास्त नसतो, मुंबईला आले तरच खायला मिळतो। बोंबील पण आमच्याकडे इकडनं येतो मालवणला, रत्नागिरीतनं, भावच्या धक्क्यावरनं बोंबील येतात। नाही, अजिबात नाही। तर इथे मावशी आपल्याला साफी करून देत आहेत आणि यांच्याकडेही मांदेली पण आहे। मांदेली पण आमच्याकडे इथनं येते, मांदेली नसते आमच्याकडे। अच्छा, हां, 2 दिवस वस्तीला होती मालवणला। अच्छा, सकाळी बाजार भरतो तो। बरोबर। मांदेली वाटा कसा आहे हा? 50ला वाटा। इकडे बघा, इकडे मावशीकडे चिंगळं आहेत, कोलंबी आहे, ती सोलून पण ठेवलेली आहे। करंदी, होय, आम्ही चिंगळं म्हणतो। चिंगूळ म्हणतो, चिंगळं। हे मोठे हलवे आहेत, बरोबर, आम्ही करंदी यांना म्हणतो। जवला, हो, बरोबर। तर आहे हे हलवा मासा आहे मोठा। मावशी, हलवा वाटा कसा आहे हा? नगावर आहे हा? 800ला एक आहे मावशी, 700पर्यंत देणार। सुंदर असा फ्रेश हलवा आहे। आता ह्यांना तुम्ही सुरमई म्हणता, आम्ही छोट्या सुरमईंना सनाके म्हणतो आणि मोठी असली की सुरमई, तिला सुरमईच म्हणतात।
आता हा बांगडे, आता एवढे मोठे बांगडे आमच्याकडे मिळत नाही, ह्याच्याहून मोठे असतात त्यांना खरबे बांगडे म्हणतो मग. हो माहिती आहे, काळसट असतो तो, पण ह्याच्याहून जरा मोठा असतो तो. एवढे मोठे बांगडे आमच्याकडे नाही. तर एक रिबन फिश आपल्याकडे मिळतो, तोही इकडे आहे. बऱ्याच प्रमाणात सुंदर फ्रेश मासे आता आपल्याकडे इकडे दिसतात. आणि सुरमई साधारण एक 700-800 रुपयापर्यंत रेट आहे. पापलेट आहे. सुरमई बघा मावशी, आमच्याकडे सुरमई कापून नगावर देत नाहीत, अख्खी सुरमई घेऊन जायची. हो नाही आता नको आहे मला, आता मी एकटा आलो आहे, कितीचा खाणार. ते सुरमई कापून पण देतात आपल्याला. सुरमई कापून आपल्याला जर थोडी हवी असेल तरी देता तुम्ही. अच्छा, तर 500चे 3 पीस आहे, तर पीसवर पण सुरमई मिळते. 3 पीस आहेत. हां, ती मुशी आहे ना. हां, तेव्हा मुशी पण मस्त क्लीन करून साफ करून देतात. वा, बरोबर ना. आता नको, आमच्याकडे विक्रेता वेगळे आणि साफ करायला वेगळे असतात, तर दुसरीकडे बसतात ते. इकडे सुंदर असे मासे आपल्याला बघायला मिळत आहेत. राणी मासा आपण बघूया. आपल्याकडे राणी मासा ना खूप छोटा मिळतो, इकडे मस्त मोठा आहे. राणी मासाच आहे ना तो. हां, तर आपल्याकडे एवढा मोठा राणी मासा बघायला मिळत नाही, छोटे छोटे असतात राणी मासे. साधारण वाटा काय आहे, नगावर आहे तो. कसा आहे तो? 200-250 रुपये. स्वस्त आहे. वा, गुड. आता ताईकडे पण इकडे राणी मासा आहे. आणि हा कुठला आहे? हां, आहे तर कसला मासा? थांब म्हणतात. अच्छा, कसो आहे तो नग? कसो हा नग कसा आहे तो? 600 रुपये नग. हां, मस्त. 200ला 2. वा, बोंबील मोठे नाही आहेत, सगळे बारके आहेत आज. सुंदर. ओके. आणि इथे दादा आहेत जे साफ करून देत आहेत. पापलेटा एकदम सुंदर फ्रेश दादांकडे इकडे आहेत बघा. दादा, हा मासा कुठला आहे? कुठला? पाला. अच्छा, ते आमच्याकडे कोकणात हे सगळे पाला वगैरे मिळत नाहीत. अच्छा, हां, हे पाल्या माशाची गाभोळी आहे. हां, गाभोळी वेगळी विकली जाते. काय काय भाव असतो पाल्या माशाचा? 1500 रुपये. अच्छा, म्हणजे महाग आहे बाबा तो. बरोबर. साधारण एक. अच्छा, पावसाळ्यातला मासा आहे तो. हां, आषाढी एकादशी नंतर. गाव गजाली असा यूट्यूब चॅनल आहे आमचा, आम्ही मालवणचे. यूट्यूबला टाकणार. अरे नाही मारलं ना मी, माझ्या आईला ओळखत असणार तुम्ही. होय होय. तर इथे चिंगळं मावशी साफ करून देत आहेत. आणि बोंबील आता मावशीकडे मोठे आहेत. काय म्हणताय? हो, करंदे. आमच्याकडे आम्ही याला चिंगळं म्हणतो, टायनी म्हणतो, टायनी. आणि मोठे असले की मग ते चालू. बांगडे पण सुंदर असे फ्रेश आहेत. तर अशा प्रकारचं ना इथे आता आपला चुनाभट्टीचा फिश मार्केट आहे. खूप सुंदर असे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आपल्याला इकडे बघायला मिळत आहेत, जे मालवणात आपल्याला बघायला मिळत नाहीत. एक पाला मासा आपण बघितला. आणि हां, हे बघा, एक कोलमी खूप सुंदर मावशींकडे आहे, ताजी आहे. कसा वाटा मावशी तो? 200-300 आहे. 200 देणार. हां, हा कुठला मासा आहे मावशी? शिंगाडा. हां, बरोबर. तर आपल्याकडे शिंगाडा हा आपल्याकडे मिळतो, पण एवढा नाही. पण सुंदर. होय होय, याला बोई म्हणतात. बरोबर. सुंदर असे मासे इकडे, फ्रेश मासे आपल्याला बघायला मिळत आहेत. हां, तिकडे मावशी साफ करून पण देत आहेत. आणि इथे एक मावशीकडे वेगळा मासा आहे. मावशी, आहे तो मासो खायचो? हा कुठला आहे तो? नारबा मासा. तर हा नारबा मासा आहे. साधारण बांगड्यासारखा आहे, पण मोठा आहे तो साईजमध्ये. होय, वाकटे आमच्याकडे असतात कोकणात. वाकटे कोकणाकडे असतात, मालवणचे. होय. आणि इकडे चिंगळं परत आहेत. अच्छा. आणि हा मासा कुठला आहे मावशी? माहीमचा हलवा. अच्छा, पण तो पावसाळ्यातच मिळतो की डेली असतो? अच्छा. आणि हा कुठला आहे तो? वा, मासा बघा, जबरदस्त.
तो खयचो हा मावशी मासो? हा शिवडा. आता हा शिवडा मासा, हा नदीतला मासा आहे. हे दोन्ही गोड्या पाण्यातले मासे आहेत. वा, साधारण काय भाव आहे याचा? 160 रुपयाचा. हा किलोवर मिळतो. हे साधारण 160 रुपये किलो आहे. सुंदर किती वेगवेगळे मासे आहेत जे आपल्याकडे कोकणात किंवा मालवणात मिळत नाही. एवढे वेगवेगळे मासे इकडे आहेत. आणि व्हेरी गुड. इकडे सुंदर असे मासे, फ्रेश ताजे मासे आहेत. हा मावशी माझा कुठला आहे? काळे मासे आहेत खाडीचे. खाडीतले मासे आहेत. ते पावसाळ्यातच मिळतात. अच्छा, होय. आम्ही ओळखतो. आता हा पण एक मासा आपल्याकडे नाही. तो मासो खायचो मावशी? अच्छा, रोहू. याच्यामध्ये मोठा पण असतो ना रोहू? येतो मोठा पण रोहू असतो ना? हां, बरोबर. हा साधारण काय नग की किलोवर मिळतो? कसा आहे किलो? 160-170 रुपये किलो हा रोहू मासा आहे. आता हे सगळे आमच्याकडे मिळत नाहीत. आता एक बोंबील मावशीकडे भरपूर आहेत. हो, हे असतात आमच्याकडे. सुंदर. आता हे राजादादा आहेत. मालवणचं हलवो. होय. तुमका आऊस माझी ओळखता. तुम्ही माझ्या औषिक बक्षात ना ओळखशात. आता आम्ही गावात गेलो रवाक. हलवे बघा मालवण. होय. तुम्ही खायले? देवगडाचे. अच्छा. ते मालवणची माणसं भेटतात ना की अचानक खुश होता. हुनारी आम्ही. होय. अच्छा, मालवणला कुठे आहे तुमचं? देवगड. मस्त. राजा काकांनी हलवा साफ करून दिलेला आहे. आणि बोंबील आता परत वाटे लावलेले. राजा काका वाटो कसो आहे तो? 50चं वाटो. वा, बोंबील 50चं वाटो. एकदम मालवणात मालवणी माणूस बघून राजा काका एकदम खुश झाले. तर अशा प्रकारे आपला हा चुनाभट्टीचा मासे बाजार आहे. आणि माणसं पण तुम्ही बघाल ना, आपल्याला असं वाटतं की मुंबईमध्ये माणसं खूप जास्त बिझी असतात किंवा असं, पण तसं नाही आहे. आपण ज्या प्रकारे समोरच्याशी बोलतो त्या प्रकारे समोरचा आपल्याला प्रतिसाद देणार. आणि प्रत्येकाने न असं काही अपेक्षा ठेवता की बाबा मासे घेच. प्रत्येकाने आपली प्रमाणे माहिती दिली. आणि हा साधारण परत एकदा तुम्हाला दाखवतो आमचा चुनाभट्टीचा फिश मार्केट. प्रत्येक माणसासाठी इथे जर तुम्ही गोड्या पाण्यातले मासे खात असाल तर गोड्या पाण्यातले मासे आहेत. जर खाडीतले खात असाल तर खाडीतले आहेत. आणि जर तुम्ही छोटी कोळमी खात असाल, बाकी तर सगळ्या गोष्टी इकडे आपल्याला उपलब्ध होऊन जातात. तर एकंदरीत हा आपला चुनाभट्टीतला फिश मार्केट होता. माशाचे रेट बघायला गेलं तर असे कम्पेअर करू शकत नाही. बरेचसे असे मासे आहेत जे आपल्याकडे मिळत नाहीत कोकणामध्ये, मालवणला. तर नवीन मासे आज आपल्याला बघायला मिळाले. तर अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. हा व्हिडिओ खास मी मालवणाच्या आपले जे कोकणातले जे माणसं आहेत ना त्यांच्यासाठी बनवला. कारण नेहमी आपण मालवणचा जो फिश मार्केट आहे किंवा कोकणातले फिश मार्केट आहे हे शहरातल्या लोकांसाठी बनवतो. तर हा व्हिडिओ खास आपल्या गावातल्या लोकांसाठी बनवला की मुंबईमध्ये कुठल्या प्रकारचे मासे आपल्याकडे इथे भेटतात. तर अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे, नक्कीच प्रेस करा. आणि आपला यूट्यूब चॅनल गाव गजाली ह्याला नक्कीच सबस्क्राईब करा. कारण आपल्या यूट्यूब चॅनलवर असे छान सुंदर व्हिडिओज आपण नेहमीच टाकत असतो. तर येस, नक्की सबस्क्राईब करा. सध्यासाठी एवढंच. माझं नाव क्षितिज जुनारी, आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवरनं. पुन्हा भेटूया.